नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळांची अट आहे. समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याची भुजबळांनी मागणी केली आहे. तर राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर राज्यसभेवर आता नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर नवनीत राणा आणि छगन भुजबळ या दोघांची नावं सध्या जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक ही सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सध्या अनेक हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीची सुरुवात सध्या देवगिरी निवासस्थान या ठिकाणी सुरू झाली आहे आणि अशामध्येच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळ आधीच त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि अशामध्येच आता ही अंतिम बैठक मानली जात आहे, कारण की लवकरच नाव हे ठरवायचं आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा राज्यसभेसाठीचा शेवटचा दिवस आहे. खरं तर सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेवर खासदार होत्या, पण मात्र अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आता सर्व जबाबदारी बघत आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत आणि अशामध्येच आता कुठेतरी त्यांच्या कोर्टात जो आहे तो आता चेंडू गेलेला आहे की नेमका आता राज्यसभेवर कोण जाणार. अशामध्ये अनेक नावं चर्चित आहेत, पण प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांचंच नाव चर्चित आहे. पण छगन भुजबळ यांनी जी अट त्यांच्या पुढे आणि पक्षापुढे ठेवलेली आहे की समीर भुजबळ यांना राज्यातलं मंत्रिपद देण्यात यावं, यावर कुठेतरी अडलंय असं काहीसा सूर जो आहे तो सध्या समजून येत आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर मग सर्वात आधी समीर भुजबळ यांचा शपथविधी सोहळा हा संपन्न करा, त्यानंतर मी अर्ज दाखल करेन असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं. पण महायुती सरकारमध्ये आणि एनडीए सरकारमध्ये कुठेतरी दिल्ली हायकमांडचं देखील, भारतीय जनता पक्षाचं जे दिल्ली हायकमांड आहे त्यांचं ग्रीन सिग्नल येणं देखील महत्त्वाचं आहे आणि ते आलंय का याच्याबद्दलची अजून स्पष्टता जी आहे ती समोर नाही आली आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर या कोर कमिटीच्या बैठकीच्या आधी सातपुडा निवासस्थान, जे छगन भुजबळ यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी नेमकं दिल्लीमधनं काय निरोप आला आहे याबद्दल चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं समजून येत आहे. पुढच्या काही तासात किंवा पुढच्या काही वेळेत नेमका राज्यसभेवर खासदार कोण असेल याच्या पद्धतीने स्पष्टता जी आहे ती लक्षात येईल आणि उद्या सदर उमेदवार जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून येईल आपल्याला. निश्चित. शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे. तर राष्ट्रवादीच्या या कोर कमिटीपूर्वी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. भुजबळांच्या सातपुडा निवासस्थानी मंथन झालं. दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झाली. बैठकीत दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते. तर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीपूर्वी छगन भुजबळांच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा जाऊयात, या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, एकंदरीतच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीपूर्वी छगन भुजबळांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे. छगन भुजबळांनी कशा पद्धतीने आपले मुद्दे मांडलेत? अंकिता, विश्वसनीय सूत्रांकडनं सध्या आपल्याला माहिती मिळत आहे की या बैठकीच्या आधी, जी आता कोर कमिटीची बैठक देवगिरीवर सुरू आहे, त्याच्या आधी राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची छगन भुजबळ यांचं शासकीय निवासस्थान सातपुडा या ठिकाणी दुपारच्या दरम्यान बैठक झाली होती असं समजून येत आहे. आणि त्यामध्ये नेमकं भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ जे हायकमांड आहे, दिल्लीचं हायकमांड आहे, त्यांनी छगन भुजबळ यांच्या जे मागणं त्यांच्याकडनं टाकण्यात आलं होतं की सगळ्यात आधी समीर भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथ व्हावा, त्याबद्दल चर्चा झाल्याचं समजून येत आहे. आणि अशामध्येच नेमका आता हायकमांडनी हिरवं कंदील दिलेला आहे की सध्या थांबाचा निरोप दिलेला आहे, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एकीकडे आचारसंहिता विधान परिषद निवडणुकीच्या या देखील सुरू आहेत, त्यामुळे अनेक कामं सरकारी जे आहेत ते होताना दिसून नाही येते. आणि अशामध्येच राज्यसभेच्या जागेवरनं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत ज्या पद्धतीने बैठका आणि चर्चा सुरू आहेत, यामुळे कुठेतरी वरिष्ठ नेत्यांनी आपला एक काहीतरी ठराव मंजूर केलेला असणार आहे आणि तोच आता पक्षाच्या ज्या वरिष्ठ नेत्या आहेत सुनेत्रा पवार, त्यांच्याकडे तो ठराव घेऊन आल्याचं एक सूत्रांकडनं समजून येत आहे. नेमका या बैठकीत काय होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. निश्चित. शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमी संदर्भात तपशील घ्यायचा आहे.